आज करूया अख्ख्या मूग डाळीची आमटी। हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि प्रोटीननी भरपूर आहे। आणि आता हिवाळा आहे तर अशा वेळेला गरम गरम भातासोबत आमटी किंवा मग भाकरीसोबत अशी ही आमटी चुरून खायला अगदी मस्त लागतं। हेल्दी पण आहे आणि यात मी काही एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स ॲड केले त्यामुळे याची चव अजूनही वाढलेली आहे। गरम गरम भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागतं। संध्याकाळच्या जेवणाला गरम मस्त जेवण होतं। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतली 1 वाटी मूग डाळ, रात्रभर भिजत घातली। सकाळी ती 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर मुगाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। धुतल्यानंतर ही मूग आपण घालायची कुकरमध्ये। तर इथे मी घेतला एक मुळा, मुळ्याची दोन्ही साईडची देठं कापून घ्यायची आणि त्याची साल काढायची। साल काढल्यानंतर परत त्याला एकदा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर याचे 2 तुकडे करायचे आणि परत त्याला मधून कट द्यायची, म्हणजे याचे परत अजून 4 तुकडे होतील। आणि अगदी छोटे छोटे आपल्याला मुळ्याचे तुकडे करून घ्यायचे। छोटे करायचे, खूप मोठे करायचे नाही। आणि आता थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे मस्त मुळा, गाजर, मेथी बाजारात मस्त आलेली आहे। तर इथे मुळा आपण कट करून घेऊया। तर इथे मुळा मी पूर्ण कट करून घेतलेला आहे। आणि आता हा मुळा आपण घालायचा कुकरमध्ये। आपण मुगासोबत, जी मूग आपण कुकरमध्ये घातली त्यासोबत मुळा पण ॲड करायचा, 1 टमाटर ॲड करायचं, थोडंसं आपण त्यात घालायचं हळद आणि थोडीशी आपण त्यात मीठ घालायची। हवं तर 1 चमचा तुम्ही तेल पण घालू शकता। पाणी घालायचं, झाकण बंद करायचं कुकरचं आणि 4-5 शिट्ट्या करून आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे। तर आता एक छोटंसं वाटण आपण तयार करून घेऊया। त्याकरता मी घेतलंय आलं लसूण, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही। तर तुम्ही बघू शकता इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे, झाकण काढून घेऊया आणि 4-5 शिट्ट्यात मस्त असं हे बॉईल झालेलं आहे। एकदा हे फिरून घेऊया, पण हे घोटायचं नाही। जसं आपण डाळ शिजवतो आणि घोटून घेतो तसं घोटायचं नाही, फक्त चमच्याने थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे जी मूग आहे ती थोडीशी मॅश होईल। हलकासं फिरून घ्यायचं काही सेकंदाकरता। तर गॅसवर मी ठेवलं एक कढई, लोखंडाची कढई, त्यात घातले तेल। तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची, राई तळतळू द्यायची, नंतर जिरं घालायचं आणि राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं, फुलू द्यायचं। थोडासा कढीपत्ता घालायचा, नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हिंग आणि 1 छोटा कांदा बारीक कापलेला। कांदा 1 मिनिटभर 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचा गुलाबी रंगावर। खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचा नाही, 1 ते 1.5 मिनिट फक्त। नंतर त्यात घालायच्या लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या ज्याही घरात असतील त्या। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा ही फोडणी आपण मिक्स करून घ्यायची। नंतर आपण यात घालायचं वाटण, जे सुरुवातीला आपण आलं लसूण मिरची वाटली ना ते वाटण घालायचं आणि 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर आता मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा थोड्या मिरच्या आणि थोडं लाल तिखट असंही तुम्ही वापरू शकता। मी मात्र ही आमटी फक्त हिरव्या मिरच्याची करत आहे। नंतर त्यात घालायचं 1 टोमॅटो। तर सुरुवातीला आपण एक टमाटर वापरला होता, एकूण आपण 2 टमाटर वापरले। तर टमाटर हलकासा नरम करायचा, खूप त्याला शिजवायचं नाही। जसं आपण भाजी करता टमाटर शिजवतो तसं शिजवायचं नाही, हलकासा 1 मिनिटभर याला आपण नरम करून घ्यायचा। नंतर यात आपण घालायची शिजवलेली मूग, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात घालायचं मीठ। तर सुरुवातीला मूग शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं। मीठ घालायचं आणि फिरून घ्यायचं आणि याला एक मस्त अशी उकळी काढायची। उकळी आल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर ही आमटी 3 ते 4 मिनिट आपण शिजवून घेऊया, म्हणजे उकडून घेऊया। तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली आमटी मस्त अशी उकडलेली आहे। आणि अशीच घट्ट करायची, पातळ करायची नाही। जर तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता। शेवटी थोडीशी आपण यात कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि ते मस्त अशी प्रोटीननी भरपूर टेस्टी आणि हेल्दी आपली ही आमटी तयार आहे। मुगाची आमटी चवीला मस्त लागतं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अगदी हेल्दी अशी ही डिश आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय